श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ज्योती फॅशन डिझायनरमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला स्टिच कसा टाकायचं ते सांगितलं होतं. बेसिकमधले हे सरळ स्टिच टाकायला सांगितले होते. परत अजून बॉक्स, स्क्वेअर, राऊंड, झिगझॅग हे पॅटर्न प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला सांगितले होते. आता मी तुम्हाला मण्याचे अजून ह्यातले बरेच प्रकार येतात. हे पण हा पण एक प्रकार येतो. हा एक झिगझॅगसारखा हा एक त्यात प्रकार येतो. हे पण पूर्ण राऊंड, हे राऊंड असेच गोलवाला पण असंच घ्यायचं असतं. हे असे पॅटर्न करत गेल्यानंतर तुम्हाला सोपं जातं, स्टिच करण्यात सोपं जातं. हे असे स्टिच करण्यात सोपं जातं. तुम्ही हे स्टिच केल्यानंतर तुमचा हात साफ होऊन जातो. आता मी तुम्हाला बेसिकमधले मण्यांचे शुगर बीड्स, कट बीड्स हे सगळे तुम्हाला मणी आहेत ते मी स्टिच करून दाखवणार आहे. ठीक आहे. आपण हा जो धागा वापरला होता तो जरीचा धागा होता. ह्याने पहिले हे स्टिच आपण ह्याच धाग्याने स्टिच टाकत गेल्यानंतर आपला हात सोपा होऊन जातो. हे पूर्ण करा तुम्ही. हे पूर्ण केल्यानंतर होऊन जातं. आता आपण वापरणार तर हा धागा मी तुम्हाला दिसेल असं मी धागा यूज करते. ह्याला आपण गाठ मारून घेऊया. ह्या धाग्यानं आपण शुगर बीड्स म्हणा, परत अजून कट बीड्स म्हणा, हे मणी आहेत ना आपण यूज करणार आहे. हे अशी गाठ मारून घ्यायची त्याला. हे अशी दिसते ना, हे अशी गाठ मारून घ्यायची जेणेकरून आपल्याला धागा विस्कटणार नाही किंवा बाहेर येणार नाही. टाकून घेऊया. हे लाईनिंग मी छोट्याच टाकते. हे लाईनिंग टाकून घेतलं. ही सुई वापरायची आपण. ही सुई आणल्यानंतर यातून लाकडाची एक भेटती. परत अजून हे कम्फर्टेबल असते सुई. हे शक्यतो वापरायची. हे आपण पहिली स्टिच टाकून घेऊया मण्यांची. हा धागा दिसत नाही आहे. जवळजवळच घ्यायचं जेणेकरून दोन दोन टाकून घ्यायचे शुगर बीट्स. सवय झाल्यानंतर आपल्या पण ऑटोमॅटिकली येतं म्हणा. दोन दोन तीन तीन टाकून घ्यायचे म्हणून. हे लाईन पूर्ण करत जायची. ह्याची पण प्रॅक्टिस जेवढी तुम्ही करत जाचाल तेवढे तुमचा हात साफ होत जाईल ना, तेवढं चांगलं आहे. आपण इथे इंटरलॉक, आता ही 3 शेवटचे मिनिट टाकून ह्याच्यात आपण इंटरलॉक टाकून देऊया. हे इंटरलॉक, हे शेवटचे इथं आपण इंटरलॉक टाकून देणार आहे. इंटरलॉक टाकायला हे इंटरलॉक